जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, बागेश्वर बाबांनी माफी मागितली म्हणे. ह्या अशा नालायक लोकांना ना ठेसून काढलं पाहिजे. कारण का की ह्यांची लायकीसुद्धा नाही की थोर पुरुषावर बोलायची, आणि ही डायरेक्ट थोर पुरुषांचं अवमान करायला लागले ती, अपमान करायला लागले ती. ह्या लोकांना ना सपक्यात मोकळं केलं पाहिजे. मी तर शिवप्रेमींना असं सांगेन, ह्या लोकांना ना बुक्कीत टेंगुळं आणा. ह्यांना परत तलपसुद्धा झाली नाही पाहिजे की थोर पुरुषावर बोलायची सुद्धा. अपमान करायचा तर विषय लांबच राहिला. ही काय करायला लागले ती, ही जी हरामखोर चालली आहे ती, आज त्याने जर माफी मागितली तरीसुद्धा ह्या जीवाला समाधान वाटणार नाही. कारण का ह्यांची लायकी नसताना महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान ही अवलादी भिकारचोट करूच कशा काय शकते त्या. यांची बोलायची सुद्धा लायकी नाही आणि अवमान करायला निघाले ते. ह्यांनी माफी जरी मागितली तरीसुद्धा ह्यांना सपक्यात मोकळं करावं लागतं. त्याशिवाय परत ह्यांना असं 10 वेळा नाही 1000 वेळा थोर पुरुषाचा अवमान करताना डोक्यात विचार आला पाहिजे. ह्या लोकांची इतकी मजल पुढे गेले. आत्ता चालूला सोशल मीडियावर मी बऱ्याच वेळा बघितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सुद्धा बरीच लोक अवमान करायला लागलेत, आणि छत्रपती शिवरायांचा सुद्धा. ह्यांना ना ठिचूनच काढलं पाहिजे. माफी मागून ह्यांना माफ केल्यामुळं ही लोक ह्यांचं टार्गेट पूर्ण करायला लागले ती. ह्यांच्या डोक्यात एकच शिस्त आहे. ह्यांच्या डोक्यात आनाजी पंथाचं विचार आहे. ती म्हणजे कुठलं की छत्रपती शिवराय असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असू द्या, ह्यांचं बोलून अवमान करायचा, अपमान करायचा आणि परत माफी मागायची. आपल्या काय बापाचं जाते असं ह्या अनाजी पंथांचं विचार आहेत. मग ह्यांचं टार्गेट पूर्ण झालं का नाही, मग ह्यांचं टार्गेट पूर्ण होऊ द्यायचं नाही. असा ठोक्यात आउटच करून ठेवायचा. ह्यांना तलप आयुष्यात झाली नाही पाहिजे की थोर पुरुषाचा अपमान करायची. म्हणून ह्यांना जरी माफी मागितली असली तरी ह्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे. त्याशिवाय ह्यांची लायकी दावल्याशिवाय ह्यांनी असं थोर पुरुषाकडं तिरक्या नजरेनं सुद्धा नाही बघितलं पाहिजे. पण ही नालायक रस्त्यावर जलमलेली अवलाद थोर पुरुषांचा अवमान करायला निघाले, अपमान करायला निघाले, आणि आज त्यानं माफी मागितली तर आम्ही समाधानी नाही. त्याला असा ना झोडपूड काढायला पाहिजे. त्या बांग्याचं वांग केलं पाहिजे, त्याचं भरीत केलं पाहिजे. जय शिवराय.